पाहिली ती गाडी काळ्या रंगाची, श्रीनाथ नावाची. सध्या पुणे बेंगलोर महामार्गावर श्रीनाथ नावाच्या गाडीची चर्चा सुरू आहे. या गाडीच्या नंबर प्लेटवर श्रीनाथ असे नाव लिहिलेले आहे. या गाडीने अक्षरशः आरटीओच्या नियमांचे धिंदवडे काढलेले आहे. वास्तविक नियमानुसार गाडीच्या नंबर प्लेटवर नाव असणे हा गंभीर गुन्हा असतानाही ही गाडी महामार्गावर धावते हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. केवळ नंबर प्लेटच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धुडकावत काळ्या गडद हे आपल्याला दिसून येत आहे. कोणत्याही कायद्याची भीती नसताना ही गाडी महामार्गावर धाव घेते. गाडीवर नंबर नसणे आणि गाडी पूर्ण ब्लॅकआउट असणे, कोणत्याही कायद्याची भीती नसताना ही गाडी महामार्गावर धाव घेत आहे असे प्रत्यक्षदर्शी यांचे म्हणणे आहे. गाडीवर कोणताही नंबर नसणे आणि गाडी पूर्ण ब्लॅकआउट असणे हे सुरक्षितेच्या दृष्टीने मोठा प्रश्न उपस्थित करत आहे. नक्की या गाडीचा वापर कशासाठी होतोय हा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. रस्त्यावरून चालताना सामान्य माणसाला हेल्मेट किंवा सीट बेल्ट नसेल तर तत्परतेने दंड ठोठावणारे पोलीस अधिकारी अशा ॲडव्हान्स गाड्यांकडे दुर्लक्ष करत आहेत का हा मोठा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे महामार्ग पोलीस व आरटीओ प्रशासनाने या गाडीचा तातडीने शोध घ्यावा. त्या गाड्यांमुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महामार्ग पोलीस व आरटीओ प्रशासनाने तातडीने गाडीचा शोध घेऊन मालकावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी जोरदार मागणी येत आहे. श्रीनाथ नावाच्या गाडीचा रुबाब उतरवण्यासाठी प्रशासन आता काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.